2027चा सिंहस्थ कुंभमेळा जवळ येतोय आणि राज्य सरकारसमोर उभा आहे एक मोठा प्रश्न, तो असा की कोट्यावधी भाविकांची वाहतूक नेमकी कशी सांभाळायची. याच प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे नाशिकचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पायाभूत प्रकल्प म्हणजेच नाशिकच्या 48 किलोमीटरला मंजुरी असतानाही आता थेट 66 किलोमीटरचा रिंग रोड उभारण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आलाय. 3,000 कोटींच्या टेंडर पासून ते शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंतच्या या रस्त्याबद्दल आतापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत. चला तर नेमकं काय आहे नाशिक रिंग रोड मार्ग आणि तो शहराचं भविष्य कसं बदलणार, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्याचा किती फायदा होणार आणि प्रेक्षकांच्या विनंतीवर लगेचच हा विषय मी तुमच्या समोर घेऊन आली आहे. चला तर या सगळ्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नाशिक परिक्रमा मार्ग म्हणजेच रिंग रोड प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे. कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून कोट्यावधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक ताण येण्याची शक्यता आहे. हाच ताण कमी करण्यासाठी आणि भाविकांची वाहतूक शहराबाहेरूनच वळवण्यासाठी नाशिक शहराभोवती परिक्रमा मार्ग उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वाहतूक व्यवस्थापन हा सर्वात मोठा प्रश्न मानला जातोय. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये नाशिक परिक्रमा मार्गाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर या रिंग रोडच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट भूमिका या मांडल्या गेल्यात. या निर्णयानुसार रिंग रोडसाठी लागणाऱ्या जमिनीचं भूसंपादन करण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार उचलणार असून प्रत्यक्ष रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारा निधी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान 1 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये नाशिक शहराभोवती प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या 5 पर्यायांपैकी केवळ 47.8 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडला मंजुरी देण्यात आली होती. केंद्रीय मंत्रालयाने विल्होळी ते आडगाव या दरम्यान देवळाली कॅम्प येथील सैनिकी छावणी आणि एकलहरी येथील औष्णिक वीज प्रकल्प असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने हा भाग संवेदनशील असल्याचं कारण पुढे करत या टप्प्यात त्या भागामध्ये रिंग रोड उभारण्यास मान्यता दिली गेली नव्हती. पुढील टप्प्यात या भागाचा विचार करता येईल असंही बैठकीमध्ये नमूद करण्यात आलं होतं. मात्र केंद्रीय मंत्रालयाने वगळलेला हाच भाग नाशिक पुणे महामार्ग आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गाशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तसेच मुंबई आग्रा महामार्गावरून येणारी वाहतूक पुणे आणि छत्रपती संभाजीनगरकडे वळण्यासाठी हा रिंग रोड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक नियंत्रणात ठेवणं अत्यावश्यक असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानं केंद्रीय मंत्रालयाने वगळलेल्या भागासह संपूर्ण 66.20 किलोमीटरचा रिंग रोड याच टप्प्यात उभारण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय. या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळानं संपूर्ण 66.20 किलोमीटर लांबीच्या नाशिक परिक्रमा मार्गासाठी म्हणजेच रिंग रोडसाठी 7 पॅकेजमध्ये कामाचं टेंडर प्रसिद्ध केलंय. या कामासाठी एकूण 3,122 कोटी रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्या असून इच्छुक कंपन्यांना 5 जानेवारी 2026 पर्यंत निविदा सादर करता येणार आहे. प्रत्येक पॅकेजचं काम पूर्ण करण्यासाठी 12 महिन्यांची मुदत देण्यात आली असून निविदा प्रक्रिया आणि भूसंपादन शक्य तितक्या लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचं नियोजन देखील करण्यात आलंय. नाशिक रिंग रोडचा विचार सर्वप्रथम नाशिक महापालिकेने केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुणे येथील मोनार्क संस्थेकडून या रिंग रोडचं सर्वेक्षण करून घेतलं होतं. त्या सर्वेक्षणानुसार सुरुवातीला 56 किलोमीटरचा रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे हा प्रस्ताव काही काळ मागे पडला होता. अखेर राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला नव्याने गती देत 4 नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक रिंग रोडला अंतिम मंजुरी दिली. या रिंग रोडसाठी भूसंपादनाचा खर्च सुमारे 3,561 कोटी रुपयांहून अधिक असणार असून हा संपूर्ण खर्च राज्य सरकार आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण उचलणार आहे. तर रिंग रोडच्या बांधकामासाठी लागणारा निधी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपलब्ध करून देणार आहे. एकूणच हा प्रकल्प सुमारे 8,000 कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय. नाशिक रिंग रोडचं काम 7 टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये गोदावरी नदीवरील 2 पुलांची उभारणी करण्यात येणार असून या टप्प्यासाठी 116 कोटी 21 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 13.8 किलोमीटरचा रस्ता आणि एका पुलाचं काम करण्यात येणार असून यासाठी 662 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यामध्ये 11.7 किलोमीटरचा रस्ता उभारण्यात येणार असून त्याचा खर्च 588 कोटी रुपये इतका असेल। याचबरोबर चौथ्या टप्प्यामध्ये 7.64 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्यासाठी 345 कोटी 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। तर पाचव्या टप्प्यामध्ये 6.81 किलोमीटरचा रस्ता उभारण्यात येणार असून त्यासाठी 377 कोटी 66 लाख रुपये खर्च येणार आहे। सहाव्या टप्प्यामध्ये 14 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार असून त्यासाठी 558 कोटी 58 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 10.73 किलोमीटरचा रस्ता उभारण्यात येणार असून त्या टप्प्यासाठी 484 कोटी 67 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं म्हटलं गेलंय। दरम्यान रिंग रोड हा DRDO जंक्शन, आडगाव, दिंडोरी रोड, कांबळे शिवार, राष्ट्रीय महामार्ग 884, पेठ, गवळीवाडी, गंगापूर रोड, गोवर्धन, त्र्यंबक महामार्ग, बेलगाव, ढगा, नाशिक मुंबई महामार्ग, विल्लोळी आणि पुन्हा आडगाव या भागांना जोडणार आहे। या महामार्गामुळे समृद्धी महामार्ग, नाशिक विमानतळ तसेच प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांशी थेट जोड मिळणार आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकतीच एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली। या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक रिंग रोड हा केवळ रस्ता नसून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठीचा कणा असल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या सोयीसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेगाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणी आणि चिन्हांकनाच्या कामासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे आदेश दिलेले आहेत। जमीन मोजणी सुरू असतानाच कृषी, वन आणि भूसंपादन विभागांनी समन्वय ठेवून पुढील प्रक्रिया समांतर सुरू ठेवावी, जेणेकरून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ वाया जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। भूसंपादनाचा विषय हा संवेदनशील असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांना विशेष सूचना देखील दिलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पांसाठी संपादित केल्या जाणार आहेत त्यांना शासनाच्या नियमानुसार भरीव आणि न्याय्य मोबदला दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ कागदपत्री काम न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, शासनाची भूमिका त्यांना समजून सांगावी आणि विश्वासात घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। दरम्यान नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात शहरांतर्गत वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता असून नाशिक रिंग रोडमुळे हा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। यासोबतच नाशिकच्या आसपासच्या ग्रामीण भागाला या मार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटन, उद्योग आणि व्यापारालाही चालना मिळेल। प्रशासनानं कालमर्यादा निश्चित करून कामाला सुरुवात केल्यामुळे येत्या काही दिवसात प्रत्यक्ष रिंग रोडच्या कामाचं चिन्हांकन पूर्ण होऊन बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे। एकूणच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नाशिक रिंग रोड प्रकल्प आता निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचलेला असून हा मार्ग कुंभमेळ्यापूर्वीच भाविकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करू लागल्याचं चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येतंय। मात्र याचा प्रत्यक्षात आपल्याला किती फायदा होणार हे तर येणारा काळच सांगेल। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका।